नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? मी पण बरीच आहे. चला मग आता आलेली आहे मी गार्डनमध्ये आणि दाखवते तुम्हाला माझ्या गार्डनची अवस्था कशी कशी झालेली आहे. कारण खूप दिवसापासून गार्डनकडे लक्ष दिलं गेलं नाही काही कारणामुळे. ना मला व्हिडिओ टाकायला वेळ मिळत आहे, ना गार्डनमध्ये काम करायला वेळ मिळत आहे. असे जीवनात काही प्रसंग असे येतात की आपल्याला सर्व काही सोडावं लागतं आणि दुसरंच काहीतरी करावं लागतं. अशा काही अडचणी असतात, ते आपण ना सांगूही शकतो ना आपण फक्त अनुभव करू शकतो. तर असंच काहीतरी म्हणजे कोणतंही काम वेळेवर माझं आतापर्यंत अ, होता होता राहून चाललेलं आहे. तर चला आता मी दाखवते तुम्हाला. माझी शाळा पण आता नवीन सुरू झालेली आहे. आता बसचा प्रवास शाळेला जायचं म्हणजे हे पहा शाळा. बसचा प्रवासाने आता म्हणजे लहानपणी एक खूप इच्छा होती की आपण बसनं शाळेला जावं, पण ती इच्छा आता पूर्ण होत आहे. म्हणजे माणसाची इच्छा केव्हा पूर्ण होईल ते सांगता येत नाही, पण मनात आशा ठेवून जगावं, आनंदानं जगावं, ते कधी ना कधी आपले स्वप्न पूर्ण होतात. हे पहा किती छान वाटतं सकाळी सकाळी एकदम फ्रेश. हे पहा ती शाळा होती अगोदरची, ती झाली आता पूर्ण. आता दुसरी शाळा मी जॉईन केलेली आहे. म्हणजे नवीन जीवन, नवीन सगळं काही आता सुरू झालेलं आहे. ही खूप मोठी शाळा आहे, खूप बसेस आहेत, खूप विद्यार्थी आहेत, खूप स्टाफ आहे. एकदम मॉडर्न शाळा आहे, फेमस शाळा आहे. अशा शाळेमध्ये म्हणजे काम करण्याचं आपल्याला एक संधी मिळालेली आहे. तर आणि त्यांनी बसचा प्रवास जाणं येणं शाळेला खूपच चांगलं म्हणजे वाटत आहे. एकदम उल्हास, खुशी, एकदम मनाला एकदम नवीन अशी आशा निर्माण झालेली आहे. तर हे पहा मुलं वेगवेगळ्या प्रकाराची. आता ती मुलं गेली, आता दुसरी मुलं, दुसरे सर्व काही. खूपच नवीन असं माझ्यासाठी हे सर्व आहे. म्हणजे माझा एक प्रकाराचं नवीन जीवन असं म्हटलं तरी चालेल. तर चला मग हे पहा. आता मी परत आले गार्डनमध्ये. दाखवते तुम्हाला गार्डनचे. हे पहा बिन्नीसचे फुलं किती मस्त असे लागलेले आहेत. पहा किती फळ आता त्याला येणार. इकडे बघा कसं वेल खाली पडलेली आहे. कारण याला दररोजचं दररोज मेंटेनन्स पाहिजे. आपला हात तिथं फिरला पाहिजे, आपलं मन तिथं लागलं पाहिजे. हे पहा वांगे सुद्धा लागलेले आहेत. अशा प्रकाराचे हे वांगे आहेत. हे पहा इकडे एक लागलेलं आहे. फळ लागत आहे. फळधारणा आता सुरू झालेली आहे. मिरच्याला पहा इथं फुलं आलेली आहेत. हे पहा मिरच्यालासुद्धा म्हणजे खूप छान अशा प्रकारे आता झाडाची म्हणजे वाढ होत आहे. हे पहा आंबाड्याची भाजी असं मी पॉटमध्येच लावलेली होती ते. आणि हे तर पहा तुम्ही तोंडले किती ताजे ताजे एकदम. आणि किती छान, किती स्वादिष्ट तर भाजी याची. बापरे, काय सांगावं तुम्हाला, इतकी छान भाजी होते ना ह्या तोंडल्याची. आणि आपल्याला पौष्टिकसुद्धा मिळते आणि शुद्ध आपल्या चांगल्या पाण्यानं वाढवलेले. हे पहा कशी लडीच्या लडी आलेली आहे तोंडल्याची. आणि तिकडं आलेलं आहे दोडक्याची वेल. हे बाहेरून आलेली आहे आणि थोडीशी बाहेरून आलेली होती. मी तिला जागा करून दिली, सुतळीनं बांधलं तर पूर्ण गार्डनला घेरलेली आहे. हे पहा असे तोंडले निघालेले आहेत. आणि इथं मी जे लावलेले होते कांद्याची पात ह्याच्यामध्ये आलेली आहे. पहा ह्या पुठ्ठ्यामध्ये कशी छानशी. आणि धनिया पण टाकले होते, ते आलेली नाही. इथं वांगे लावलेलं आहे. असं जागी जागी लावलेलं आहे मी. आणि हे पहा बिन्नीस, ह्याला पण बिन्नीस ना कोणत्या ह्याला असे पिंक फुलं येतात, तर कोणत्या ह्याला व्हाईट फुलं येतात, पण शेंग एकच असते. पहा काय त्याच्यामध्ये फरक आहे काय सांगता येत नाही. बाकी सगळं सेम असतं, फक्त फुलं वेगवेगळे असतात. हे पहा पानं सगळे सारखेच. हे पहा ह्याला पण शेंगा आता लागलेल्या आहेत. बऱ्याच शेंगा आल्या पण तोडून घेतल्या नसल्यामुळे ते वाळून गेल्या. इथं पण मी लावलेली आहे आंबाड्याची भाजी. हे पहा इथं लावलेली आहे कोथिंबीर ह्या पॉटमध्ये. असं जिथं मन आलं तिथं लावायचं, जागा काही खाली सोडायची नाही. आता हे टमाटरला लागलेले आहेत फुलं. असं म्हणजे टमाटरला तेवढं म्हणजे हे नाही, जोर नाही. पाहावं तसं ते नाहीत. काय त्याच्यात कमी आहे काय माहिती नाही.
त्याला काय वातावरण सूट होत नसेल बहुतेक. आणि हे पहा बिन्नीस इकडं, ह्याला बघा व्हाईट फुलं लागलेले आहेत आणि बिन्नीस किती छान ताजे ताजे लागलेले आहेत. घेतेच मी आता तोडून, कारण 1-2 दिवस ठेवलं ना हे परत वाळून जातात. म्हणून थोडे थोडे लागलेले तेवढं आलेले तेवढं आपण तोडून घेतलेलंच बरं. आपल्या स्वयंपाकला म्हणजे भाजीला वगैरे उपयोगात येतील. थोडेच का होईना, आणि उद्या थोडे निघाले ना मग एक भाजीच होईल. तर असं मी तोडून घेतले आता शेंगा. तर असं पहा किती हिरवीगार गार्डन माझी किती मस्त अशी झालेली आहे. किती दिवसापासून दुर्लक्ष झालेलं आहे. पाणीसुद्धा घालणं झालं नाही. पावसाळा नाही आहे पण अजून पाऊस इकडे आलेला नाही. पहा ती छान आहेत ना ताज्या ताज्या शेंगा. तर असं म्हणजे हे पहा, ह्याला पण किती फूल लागलेले आहेत. बिन्नीसच आहे हे पण. म्हणजे मी कुठं कुठं जागा मिळेल तिथं तिथं लावले. आणि इथं टाकलेली होती मी घोळची भाजी आलेली आहे. पहा हे पहा दिसत आहे ना, लागलेलं आहे, चिटकलेलं आहे घोळच्या भाजीचे. आता हे बघावं आता कसं वाढीला येईल नाही येईल. आणि चला इथं ठेवून देते मी. काय काय गार्डनमध्ये तुम्हाला परत दाखवते. इथं पहा, इथं कोथिंबीर इथं लावलेली आहे. इथंही छान आलेली आहे कोथिंबीर तेही. आणि इकडं पहा हे फूल बघा, एक टिपक्या टिपक्या आणि 4 कळ्या नुसत्या पांढऱ्या. किती छान आहे फुलाचा हा नमुना. पहा आहे का तुमच्याकडे पण असा? मी तर आत्ताच पाहायला लागलेले आहे. 3-4 कळ्या नुसत्या प्लेन आहेत पहा. आणि हे वांग्याचं झाड ना, ह्याला हे जरा पानं मी ह्याचे तोडून घेते. हे अडचण करत आहे त्याला. थोडं म्हणजे त्याला मोकळं केलं ना मग चांगलं वांग्याचं झाड हे येईल, फुलंही लागतील, फळ लागल, मग त्याला फळधारणा सुरू होईल. तर असं लक्ष द्यावं लागतं, असं करावं लागतं, काहीतरी काही डोकं आपलं चालवावं लागतं. तर चला आता वांग्याच्याला खूप छान मोकळं केले. आणि इथं पहा पेरू कसे पडलेले आहेत मस्त झाडावरचे. हे किडे खाऊन गेले, पक्षी खाऊन गेले, ह्याला मी टाकून देते इकडे. असं खूप पेरूसुद्धा खाली पडतात झाडावरले, पण ताजे ताजे आम्ही काढून घेतो. आता खूप दिवसापासून पेरू लागायला सुरू झालेले आहे. आणि हे एक चांगलं आहे, हे ठेवून घेते मी, बाकीचे दिले मी टाकून. असं सगळं फळ आपल्याला मिळत राहतं. हे पहा कारल्याची वेल कशी पसरलेली आहे. इकडं थोडा अंधार पडलेला आहे म्हणून तसं दिसत आहे. तर कामालासुद्धा मला गार्डनमध्ये यायला उशीरच झाला, कारण शाळेहून यायला उशीर होतो. आता वेळ बदललेली आहे ना माझ्या शाळेला, आता यायची जायची सगळंच म्हणजे जीवन चक्र बदललेलं आहे, दिनचर्या बदललेली आहे. हे पहा विशेष खास म्हणजे आता ब्रह्मकमळाला आता कसे फूल लागायला लागलेले आहेत पहा. बहुतेक आज हे उमलून येईल असं वाटायला लागलेलं आहे. तरी मी दाखवते तुम्हाला, जर झालंच तर उमललं तर खुलून आलं तर असं दिसत आहे की खुलेलं असते फूल. ब्रह्मकमळाला कधी पण फुलं लागतात का मला पण माहिती नाही, पण लागलेलं आहे पहा इथं. कसं असंच काम करता करता लक्ष गेलं. आणि हे तोडून घेते मी ह्याचे पानं. हे एक झाड सेपरेट आहे शेवग्याचं, म्हणजे फक्त भाजीसाठीच त्याचं काम. तोडून घ्यायचं, वाढ होऊ द्यायची नाही त्याची. थोडंसं वाढलं की त्याचे पानं तोडून घ्यायचं. आणि इकडं पहा सीताफळ कसं मस्त लागलेलं आहे, पिकूनसुद्धा गेलेलं आहे. असं ना काय एक म्हणून नाही बघा, गार्डनमध्ये कित्येक वस्तू आपल्याला मिळत राहतात. एकदम मऊ झालेलं आहे, गोडच्या गोड आहे सीताफळ. घेतले पहा तोडून, किती मस्त लागलेलं आहे. एकदम खालीच लागलेलं होतं पहा, पिकलेलं आहे ना, एकदम मऊ मऊ झालेलं आहे. बघितले वेगळं बघा, मऊ मऊ झालेलं आहे एकदम. खूप स्वादिष्ट पण आहे आणि आपल्या घरचं तर मग स्वादिष्ट तर राहणारच, एकदम गोड गोड आहे. तरी अजून वरती खूप लागलेले आहेत पहा सीताफळ. एक एक दोन दोन असे आपल्याला खाण्यासाठी झाड देत असतं. किती कृपा मानावी ना त्याची. आणि इकडे बघा हे लढीच्या लढी शेवग्याची कसं पसरलेली आहे. खूप मस्तपैकी, हे पण स्वादिष्टच आहे आपल्या घरची आणि खूपच चांगली प्रजाती आहे. चला मग एवढा आज भाजीपाला मला मिळालेला आहे. तर खूप दिवसानंतर माझा हा व्हिडिओ आज आलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि भेटू आपण परत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. असाच आपला सपोर्ट राहू द्या. चला मग, स्वस्त राहा, मस्त राहा. तुम्ही पण असाच आपला व्हिडिओ बघत राहा. मी पण तुमचे व्हिडिओ नक्की बघेन. चला मग, धन्यवाद.